एसटी काही येते माया बहीण. अर्धा घंटा झाली उभा होती. ते याटू ते भरून नाही राहिलो. लगन हुकते वाटते राजू आजचं माया. हट. रमेश भाऊ दिसून राहिले तिथं. रमेश भाऊ जात वाटते. आवाज देऊन पाहा लागेल. ओ रमेश भाऊ. रमेश भाऊ इकडे पाहा ना. ओ रमेश भाऊ. अरे सुभाष भाऊ आहेत का? मला वाटलं कोण आवाज देत आहे मंगापासून. सुभाष भाऊ तुम्ही आहात. काय म्हणता सुभाष भाऊ? कुठं चालले बाप्पा तुम्ही? हा? लग्नात चाललो बा. देवलालच्या पुरीचं लग्न आहे. जातो येतो तिथून लग्नातून. पण काय एस टीच नाही हाती लागून राहिली ना काही नाही. काही येते काय माहित बाप्पा. तुम्ही कुठं चालले रमेश भाऊ? कुठं चालले तुम्ही आता? अरे मी बी देवलालच्याच पोटीच्या लग्नात चाललो ना. चांगला जीव खाला आपला. तुम्ही भेटले चांगलं झालं. आता सोबत जाऊ. मी अर्धा घंटा झाले ऑटो पाहून राहिलो. अजून ऑटो भेटला नाही ना. म्हटलं ना एस टी भेटली काही नाही काही नाही काहीच नाही. मी बी वाट पाहून राहिलो ना एस टीची अर्धा घंटाच झाली. पण मी होती आहोन तुम्ही कुठे होते मग? मला तर काही दिसले ना तुम्ही. अर्धा घंटा झाले मी होती जाऊ. अरे मी जरा जागी इथंच होतो बाजूला स्टॉपवर होतो. बोलते काही येऊन नाही राहिले. ऑटो नाही काही नाही काहीच नाही. आजचा दिवसच खराब वाटते बा. काही लगन काही लागत नाही वाटते हाती. मला वाटते आता कोणतरी पाहा लागेल. कोण गेलं आपल्या गावातलं आणि त्याला सांगा लागेल बा ऑयर करून टाक. आहे की नाही? तसंच वाटते मला. नाही हो रमेश भाऊ. असं कसं असं करून थोडी चालणार आहे. देवलाल येते आपल्या घरी. वांगे काप्यापासून असते देवलाल आपल्या घरी सापवून बसून संध्याकाळलो. आता मागोई माझ्या घरी कार्यक्रम झाला होता वास्तुशांती घराची. आलो होता देवलाल सकाळून बसून संध्याकाळलो होता. चांगला आहे ना तू. पाहू बाबू. भेटते एखाद्याला हात द्या लागेल गाडी फाडी. नाही तर मग एस टीवरनं जावं लागेल. येईल ना एस टी आता. हाय म्हणतात ना. 11ला टाईम आहे ना. काय माहीत बाबा आता. सुभाष भाऊ मला ते वाटत नाही बा. 11ला जायला 1 घंटा. 12:15 लगन आहे म्हणता. काय लगन लागते आणि हाती काय माहीत बा आता. लागते ना लगन हाती. नरदेव कुठे टायमावर येऊन राहिला एवढा आता. तुम्हीच सांगा बा. नरदेव कुठे टायमावर येऊन राहिला आता. लय टाइम लागते आता. बँड आणि फॅन लय थाट राहते ना. पहिल्यासारखं राहिलं नाही आता रमेश भाऊ. बापा पोट्टायली भली दारू चलते. जसं जसं ऊन म्हणते मी. ये जे अंगात नागिन येते ना. मग तू म्हणता की हे असं काही नाही. नरदेव पाहिजा. नरदेव 1 वाजता नाही तर 1:30 वाजताच येईल. तेवढं काही नरदेव येत नाही. हो तुमचं म्हणणं बरोबर आहे सुभाष भाऊ. आजकाल लय अलग झालो. आपल्या वेळेस काय होतं. बहिणीनं जा 2 मागण्या आणि पोरगी घेऊन या घरी. आता पण खरंच तुम्ही म्हणता तसंच वाटते मला बी. काही लागत नाही लगन. 1-2 वाजेचं रोग. अरे ह्या तर मले संजूच्या घरची लक्ष्मी दिसून राहिली. कुठे चाललाय काय माहिती हे बाई. अरे हो ना हो सुभाष भाऊ. ही पोरगी संजूच्या मावस बहीणची पोरगी आहे. ती आपल्याच संग येतो ही नाही लग्नालाच चालली अशी. संजूच्या संजूच्या मावस बहीणची पोरगी आहे ना ती. मग हे तिकडेच चालली लग्नात. पाहू ना आता समजते तिकडे. ही वेळेस तर येऊन राहिली त्या बाई. नाही बाई. सुभाष भाऊ लग्नात चालले वाटते बापा. हो ना बाई. लग्नातच चाललो पण एस टीच नाही भेटून राहिली. अर्धा घंटा झाली मुली तो. तुम्ही चालले वाटते बापा रमेश भाऊ लग्नात. हो बाई मला बी जावं लागते. इष्ट गेली का यायचं बाकी आहे मग सुभाष भाऊ. नाही ना बाप्पा बाई. अर्धा घंटा झाली आम्ही दोघंही होती वाट पाहून राहिलो. ऑटो नाही ना एस टी नाही काहीच नाही ना बा. बापा बापा बापा. बरं झालं बाप्पा. मी घरून निघायची घाई नाही केली. नाही तर मला येते येऊन अर्धा घंटा वाटच पाहा लागली असती. तरी मला म्हणतच ना बोलायचे बाबा लवकर जाय लवकर जाय. इष्टीच नाही ना काय कुठे जाता बापा. हा बाई. संजू येत नाही का लग्नात?
नाही ना बाप्पा, त्याला तर म्हणलं तुम्ही जा ना, तुमच्या मावस बँची पोरगी आहे, चांगलंही वाटते, वयर करून या. ते म्हणतात नाही मी काही जात नाही, काम आहे मला वावरात, पाईप बदला लागते. ओलीत चालू ना बाप्पा आमचं आता, म्हणून. पण यायला पाहिजे होतं त्यांना आता. वहिनीचं काय गेलो असतो. पण ना बरोबर नाही गेलो पण बाई हे. ते तर मलाही माहीत आहे बाप्पा सुभाष भाऊ, पण आता त्या माणसापुढे हात टेकले माय, काय बोलता, जाऊ दे ते त्याच्यापेक्षा. मी चालली लग्नात, जेवतो, आयर गियर करतो, घरी चालली येतो. ती एस टी आली वाटते, आली एस टी. चला आपण चाललो, चला आली एस टी.